गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 2 बघणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, नये जरी तुझ मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे. नाही तया वीण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेंदिस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुला जरी देवाने मधुर स्वर नसेल दिला, सुस्वर नसेल दिला, तरी सुद्धा काही हरकत नाही. तुला जसं येईल ना तसं तू रामकृष्ण म्हण. नाही तया वीण भुकेला विठ्ठल. देव हा काही मंजूळ स्वराचा, अगदी तुम्हाला गायन कला आलीच पाहिजे आणि मगच तुम्ही भजन करावं असं नाहीये. तुम्हाला ज्या स्वरामध्ये येतंय त्या स्वरामध्ये तुम्ही देवाची भक्ती करा, भक्तीने त्याचं नाव घ्या. तुला जसं येईल ना तसं तू रामकृष्ण म्हण. कारण देवाला काय आवडतं? भक्ती आवडते. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भावबळे. विठ्ठल त्या भक्तीचा भुकेलेला आहे. तू आपल्या श्रद्धेने, आपल्या निष्ठेने, आपल्या भक्तीच्या बळाने देवाकडे देवाची भक्तीच माग. आता इथे पण संत तुकाराम महाराज म्हणतात, तुला जसं येईल तसं नाम गा. बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे कदाचित तेवढं पुण्यच नसतं की आपण देवाचं नाव घेऊ. तुम्हा सर्वांना वाल्मिकींची गोष्ट माहितीच असेल. वाल्मिकी म्हणजे वाल्या, यांनी अनेक अपराध झाले, यांच्याकडून अनेक हत्या झाल्या आणि त्यामुळे त्यांच्याकडे इतका पापच संचय होता की रामाचं नाव घ्यावं एवढं सुद्धा त्यांना जमत नव्हतं. रामाचं नाव घ्यायला जमत नव्हतं. त्यावेळेस नारदांनी त्यांना राम हा शब्द उलटा म्हणायला लावला. मरा मरा असा शब्द म्हणायला लावला आणि त्याने वाल्याचा वाल्मिकी झाला. त्या एका नामाने वाल्मिकी ऋषी बनले. समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधात म्हणतात, उफराठ्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी, भविष्य बदला शतकोटी, चरित्र रघुनाथाचे श्रीराम. उफराठ्या नामासाठी उलट नाम घेऊन वाल्मिकी हा पूर्ण भवसंसार सागर तरून गेले आणि रघुनाथाचं चरित्र रामायण त्यांनी लिहिलं. अशी ही नामाची महिमा आहे. तेव्हा तुला जरी मंजूर स्वर नसेल जमत, नसेल भजन गाता येत, तरी सुद्धा रामकृष्ण हरी किंवा एखादं सहस्त्रनामातील एखादं नाव जे तुला आवडतं ते नक्की घे, असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात आणि तेच समर्थ रामदास सुद्धा म्हणतात. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भाव बळे. तू देवाकडे काय माग? भक्ती माग. आपण जे भक्तीने देवाला अर्पण करतो ते सर्व काही तो स्वीकार करतो. संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्या ओवीमध्ये म्हणतात, पैगा भक्तीची नावे, फूल एक मज द्यावे, ते लेखे तरी म्या तुरंबावे, परिमुखीची घाली. अरे फक्त भक्तीने तुम्हाला फूल जरी अर्पण केलं ना तरी तो मी स्वीकारतो. आणि म्हणूनच तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसंदिस. की तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या मनाला हाच विचार कायम सांगतो की तू प्रत्येक दिवशी प्रेमाने रामकृष्ण म्हणण्याचा निर्धार कर, नामस्मरण करण्याचा निर्धार कर. त्यातूनच तुला मुक्ती साधेल, त्यातूनच तुला भक्ती प्राप्त होईल. आणि भक्ती ही जशी साधन आहे तशी साध्य सुद्धा आहे. एकदा का भक्ती प्राप्त झाली मग दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची इच्छा उरत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की धरावा निर्धार दिसेंदिस. आज तुला 5 मिनिटं जमलं, 5 मिनिटं कर नामस्मरण. उद्या ठरव की 5 चे 6 होऊ देत, किंवा आज 1 माळ जपली,
जोपर्यंत तो डिसिप्लिन राहतोय, तोपर्यंत डिसिप्लिन बनतोय, तोपर्यंत एक माळ जप, नंतर एकाचं 2 कर, 2 माळ जप. असं करत करत हा जो निर्धार आहे, निश्चय आहे नामस्मरणाचा, तो इतका वाढव की नाम सतत तुझ्या मनात अखंड चालू राहू दे. आणि त्यातूनच काय होणार आहे की त्या नामाशी आपण एकरूप होतो. संत जनाबाई आपल्या एका अभंगात सांगतात, नाम फुकट चोखट, नाम घेता नये वीट, जड शिळात ज्या सागरी, आत्मा रामे नाम तारी. पुत्र भावे स्मरण केले, तया वैकुंठासी गेले, नाम महिमा जनी जाणे, ध्याता विठ्ठलची होणे. आणि जेव्हा हे नाम तुझ्या मनामध्ये उतरेल, अखंड नाम तुझं चालू राहील, त्यावेळेस काय आहे, ध्याता विठ्ठलची होणे. म्हणजे ध्यान करता करता त्या विठ्ठलाला जवळ करणे, त्या विठ्ठलाशी एकरूप होणे, हे नामाची महिमा आहे, हे जनाबाई सुद्धा सांगतात. म्हणूनच इथे तुकाराम महाराज म्हणतात, तुला जरी मधुर वाणी नसेल येत, तरी येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला जसं येईल तसं रामकृष्ण बोल. असं हे दुसऱ्या अभंगाचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वैघालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.